नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सेमिस्टर सेकंडच्या मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स अँड ॲप्लिकेशन व्यवस्थापन तत्त्वे आणि उपयोगिता या विषयाच्या आपण तिसऱ्या युनिटला सुरुवात केलेली आहे. कोऑर्डिनेशन अँड कंट्रोलिंग, समन्वय आणि नियंत्रण. याच्यामधला समन्वय हा पहिला भाग आपण अभ्यासतोय. याच्यामध्ये आपण कालच समन्वयाची संकल्पना लक्षात घेतली आणि आजच्या आपण व्याख्यानामध्ये नीड फॉर कोऑर्डिनेशन, समन्वयाची गरज किंवा आवश्यकता याचा अभ्यास करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक व्यवसायात आपल्याला माहिती आहे की अनेक विभाग कार्य करत असतात आणि प्रत्येक विभागात असंख्य व्यक्ती आणि असंख्य प्रकारची किंवा वेगवेगळ्या प्रकारची कार्य करत असतात, कामं पार पाडत असतात. त्यामुळं विभाग आणि कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय असल्याशिवाय व्यवसायाची जी आर्थिक, सामाजिक, संख्यात्मक, गुणात्मक उद्दिष्टे आहेत ती आपल्याला साध्य करता येणार नाहीत. सध्याच्या परिस्थितीत उत्पादन प्रक्रिया व इतर सर्वच प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीच्या बनलेल्या आहेत, क्रिटिकल, अवघड बनलेल्या आहेत आणि श्रम विभागणे आणि विशेषीकरणाच्या तत्वामुळं त्याच्यामध्ये अजून जे काही डेप्थनेस आहे तो वाढलेला आहे आणि त्यामुळंच समन्वयाची फार मोठी गरज निर्माण झालेली दिसून येते. आता समन्वयाची ही जी काय आवश्यकता आहे ती काही मुद्द्यांच्या आधारे आपण लक्षात घेऊया. पहिला मुद्दा आहे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ. व्यवसायाचा आकार जसजसा वाढत गेला तसतशी कर्मचाऱ्यांची संख्या वाढत गेलेली आपल्याला दिसून येते आणि या वाढत्या संख्येमुळेच अनेक विभाग असतील, उपविभाग असतील, ते निर्माण करावे लागले. प्रत्येक विभागामध्ये कर्मचाऱ्यांना विशिष्ट कार्य पूर्ण करावयाचे असते की जे एकूण कामातील एक छोटासा लहानसा भाग असतो. असे प्रत्येक कर्मचारी नेमून दिलेले कार्य करीत असतात आणि त्यामुळेच त्यांच्या कार्यात एकसूत्रता आणण्याच्या दृष्टिकोनातून समन्वय निर्माण करणं, समन्वयाचं काम करणं आवश्यक असतं. दुसरा मुद्दा आहे तो विभागीकरण. उद्योग व्यवसायामध्ये अनेक विभाग, उपविभाग, शाखा निर्माण केल्या जातात. प्रत्येक विभागात, उपविभागात, शाखेत विविध प्रकारची कार्य होत असली तरी त्या सर्वांचा अंतिम उद्देश हा एकच असतो. अशा अंतिम उद्दिष्टापर्यंत यशस्वीपणे पोहोचण्यासाठी या सर्व विभागांच्या प्रयत्नामध्ये समन्वय साधणं आवश्यक असतं. पुढचा मुद्दा आहे तो वैशिष्ट्यीकरण. आत्ताच आपण पाहिल्यामुळं की प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग इंजिनिअरिंग क्षेत्र असू दे, मेडिकल क्षेत्र असू दे, कोणतेही क्षेत्र असू दे, अगदी उद्योग व्यवसाय, व्यापार धंदा कोणतंही, याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती स्पेशलायझेशन निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं उत्पादन कार्यामध्ये इतकी मोठ्या प्रमाणावरती गुंतागुंत वाढत चाललेली आहे आणि त्यामुळं मग प्रत्येक ठिकाणी विशेषीकरण, श्रम विभागणी या तत्वाचा अवलंब मोठ्या प्रमाणावरती केला जात आहे. तज्ज्ञाकडून विशिष्ट कार्य पूर्ण करून घेताना आणि त्यांना स्वातंत्र्य दिलेले असते आणि मग अशा वेळी सुसूत्रता निर्माण करण्याची मोठ्या प्रमाणावरती आवश्यकता असते, गरज असते. कारण अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपण मोठ्या प्रमाणावरती विशेषीकरण आणि श्रमविभागणी तत्वाचा अवलंब करतो त्यावेळेला असं सुसूत्रता, एक वाक्यता ही बिघडण्याची शक्यता असते आणि ती बिघडू नये. प्रत्येकाचं काम, प्रत्येक विभागातलं काम, उपविभागातलं काम, शाखेतलं काम हे वेळच्या वेळी पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून समन्वय आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे. एकात्मता निर्मिती हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण व्यवसायामध्ये काम करणाऱ्या विविध व्यक्तीसाठी उद्दिष्ट एकसारखीच असतात. व्यवसायाला नफा मिळवून देणं, व्यवसायाच्या वस्तूंच्या विक्रीत वाढ करणं हाच भाग आहे त्याच्यामध्ये असतो. त्यामुळं मग त्या ठिकाणी काम करणारा प्रत्येक कर्मचारी जो असतो ना, त्याची योग्यता वेगळी असते, क्षमता वेगळी असते, पात्रता, अनुभव, कार्य करण्याची पद्धती वेगवेगळी असते. परंतु हे जरी वेगवेगळं असेल तरी एकच आपलं ध्येय साध्य करण्यासाठी त्या सर्वांच्या कार्यामध्ये एकात्मता साधणं
या दृष्टिकोनातून समन्वयाला आपल्याला महत्त्व द्यावं लागतं, त्याची गरज लक्षात घ्यावी लागते. निर्देशनातील एकता, निर्देशांकातील झालं पण निर्देशनातील पाहिजे. युनिटी इन डायरेक्शन, आपण जे हेनरी फेवॉलचं तत्व पाहतो ते. अधिकारी आणि व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना निर्देश करीत असतात आणि अशा निर्देशाचं पालन करणं हे अत्यंत आवश्यक असतं. प्रत्येक कार्य करीत असताना त्यासाठी लागणाऱ्या मार्गदर्शनात सुसूत्रता असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. निर्देशनात एक वाक्यता नसल्यास कर्मचाऱ्यामध्ये कामाची करताना किंवा कृती करीत असताना गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून निर्देशनातील एकता राखण्याच्या दृष्टिकोनातून समन्वय साधणं आवश्यक असतं. आपल्याला निर्देशनातील एकता माहिती आहे आणि मग काम जर आपल्याला सुलभपणे पार पडायचं असेल, कामाची दुरुक्ती टाळायची असेल किंवा एखादं काम दोघांना सांगितले दोघंही करत नसतील, असं काही प्रकार होण्याची शक्यता जी असते ती या समन्वयाच्या माध्यमातून आपल्याला दूर करता येते. कारण समन्वयाच्या माध्यमातून जो समन्वयक असतो, फॉलोअप घेणार असतो, तो पाहतो की हे काम पर्टिक्युलर कोण करतंय. एकच काम दोघं ना करत, कामाची दुरुक्ती तर होत नाही ना, एकच काम दोनदा होत नाही ना, किंवा एकच काम दोघांना सांगितलं ते दोघंही करत नाहीत ना, असं काही होत असेल तर त्यांना या ठिकाणी योग्य पद्धतीने मार्गदर्शन करण्याची भूमिका या समन्वयकाला घ्यावी लागते. सामूहिक प्रयत्न, व्यवसायामध्ये जी कामं होत असतात, कार्य होत असतात, ते अनेक कार्य हा एकटा व्यक्ती पूर्ण करू शकत नाही. त्यासाठी अनेक व्यक्तींची गरज असते. परंतु या समूहाच्या सामूहिक प्रयत्नामध्ये मात्र एक सूत्रता असेल. प्रत्येकाचं काम आहे हे व्यवसायाचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातूनच होत असलेलं पाहिजे. विविध व्यक्तींच्या प्रयत्नामध्ये समन्वय साधण्यास प्रयत्नांची परिणामकारकता देखील आपल्याला वाढलेली दिसून येते. त्यातून सर्वांगीण विकास साधता येतो. थोडक्यात व्यवसायाचा असा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सामूहिक प्रयत्नामध्ये समन्वय असणं अत्यंत किंवा नितांत गरजेचं आहे. उद्दिष्टातील संघर्ष, व्यवसायातील प्रत्येक विभागाचं उद्दिष्ट निश्चित केलेलं असतं. त्या विभागात काम करणारा प्रत्येक कर्मचारी स्वतंत्र उद्दिष्ट ठरवित असतो, परंतु प्रत्येक विभाग, उपविभाग, त्यातील कर्मचाऱ्यांची जबाबदारी अंतिम ध्येय साध्य करणं हीच असली पाहिजे. आणि काही वेळा त्या प्रत्येकाच्या उद्दिष्टामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणजे व्यवसायाचं उद्दिष्ट एक, विभागाचं उद्दिष्ट वेगळं, तुम्ही काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं उद्दिष्ट वेगळं, असं असून चालणार नाही. म्हणून अशा प्रकारचा जर काही संघर्ष असेल तो टाळायचा असेल तर समन्वयाची गरज आहे. मनोधैर्य उंचावणे, कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य जर चांगले असेल तर व्यवसायाची कार्यक्षमता वाढते. परंतु हे मनोधैर्य वाढवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी समन्वयाची गरज आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. समन्वयामुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह टिकून राहतो, कामाची पुनरावृत्ती टाळली जाते, त्यांना कार्य समाधान प्राप्त होते, साहजिकच त्यांचं मनोधैर्य वाढलेलं दिसून येतं. विविधतेमध्ये ऐक्य, प्रत्येक कर्मचाऱ्यांचे अस्तित्व स्वतंत्र असते. तो आपल्या कामाच्या संदर्भात स्वतंत्रपणे विचार करीत असतो आणि कार्याचे प्रमाणीकरण करण्याचे सर्व शक्य ते प्रयत्न केल्यानंतरही प्रत्येक कर्मचाऱ्यांची कार्यपद्धतीसुद्धा वेगळी राहते. आणि जेव्हा अनेक व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांचे उद्दिष्ट समान असतानाही त्यांच्या पद्धतीमध्ये आणि प्रयत्नामध्ये अपरिहार्यपणे विविधतेची निर्मिती होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावरती नाकारता येत नाही. कुंटज आणि ओडोनल यांच्या मते समूहाची उद्दिष्टे गाठता यावीत म्हणून व्यक्तीचा दृष्टिकोन असेल, प्रयत्न किंवा हितामध्ये एकरूपता उत्पन्न करणे हे व्यवस्थापकाचे प्रमुख कार्य मानले पाहिजे. व्यवस्थापकांनी समन्वयाचे कार्य प्रभावीपणे केल्यास व्यक्तीचे अस्तित्व स्वतंत्र राहून तसेच त्याच्या व्यक्तिमत्वाला बाधा न पोहोचता त्याचे प्रयत्न आणि अशा रीतीनं एकसंगपणे साधले जातात की ज्यामधून अपेक्षित फलित साध्य होऊ शकतात. सामंजस्य निर्मिती हा समन्वयाच्या गरज याच्यामधला शेवटचा मुद्दा आपण लक्षात घेतोय. आधुनिक काळामध्ये आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणावरती विविध विषयातील तज्ज्ञ कार्यरत असतात. व्यवस्थापकांना सल्ला देण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, तसेच त्यांना जाणवणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी विशेष तज्ज्ञांची अनेक कंपन्यांमध्ये नेमणूक केलेली आपल्याला पाहायला मिळते.
तज्ज्ञांचा सल्ला आणि व्यवस्थापकांनी स्वतःच्या दीर्घ अनुभवाचा आणि निरीक्षणाच्या आधारावर बनवलेले मत यामध्ये कमालीची भिन्नता सुद्धा आढळते. आणि त्यामुळेच मग आपल्याला व्यवस्थापक आणि तज्ज्ञ यांच्या दृष्टिकोनात विचारात सामंजस्य साधण्यासाठी समन्वय आवश्यक ठरतो. वरील हे सगळे जे काही मुद्दे आहेत, ह्या मुद्द्याशिवाय सुद्धा साधनसामुग्रीचा आपल्याला अपव्यय टाळण्यासाठी, कारण कामाची दुरुक्ती, एकच काम डबल वगैरे, त्यामुळं अपव्यय होण्याची शक्यता असते. व्यवसायातील संबंध सलोख्याचे राखण्यासाठी, कारण कामाचं ओव्हरलॅपिंग झालं तर, कारण गुंतागुंत निर्माण झालेली असेल तर, सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी, आपल्यामध्ये सामाजिक जबाबदारीसुद्धा हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. तो समन्वयाच्या भूमिकेतून आपल्याला पार पाडता येतो. कार्यामध्ये समतोल साधण्यासाठी, कारण असमतोल हा निश्चितपणे अपयशाकडे आपल्याला घेऊन जाऊ शकतो. उत्पादनाला चालना द्यायची असेल, सर्व कामगारांच्यामध्ये कामाच्यामध्ये एकसूत्रता निर्माण करायची असेल, सामूहिक प्रयत्न त्यांचे आपले अंतिम उद्दिष्ट किंवा ध्येय गाठण्यासाठी वापरायचे असतील आणि व्यवसायाला यश प्राप्त करून द्यायचं असेल तर समन्वयाची आपल्याला विद्यार्थी मित्रांनो गरज आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हा एक मुद्दा आपण समन्वयाची गरज किंवा आवश्यकता आपण या ठिकाणी लक्षात घेतलेला आहे. थोडंसं या संदर्भात आपल्याला छोटासा व्हिडिओ पाहायला मिळतोय का बघूया. Has your brain ever wondered what the parts of the brain are and what are their functions? Well, that's basically what we're going to talk about in this video. So what you're looking at is a section of your Hello everyone, welcome back to Magnet Brains. My name is CS Payal and इस वीडियो में हम पढ़ने जा रहे हैं एक ऐसे कॉन्सेप्ट के बारे में जो मैनेजमेंट के हर फंक्शन के साथ एसोसिएटेड है. यस, हमने अभी पढ़े थे मैनेजमेंट के कुछ फंक्शंस लाइक प्लानिंग, कंट्रोलिंग, डायरेक्टिंग, ऑर्गेनाइजिंग, स्टाफिंग. अब हम एक ऐसी चीज के बारे में पढ़ने जा रहे हैं जो ये हर फंक्शन मैनेजमेंट का उसके साथ अपने आप को लिंक करके चलती है. Yes, we are talking about coordination. ये बोलते हैं कि कंट्रोलिंग, प्लानिंग, ऑर्गेनाइजिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग ये कहीं ना कहीं एक साइकिल में चलते हैं, ठीक है. लेकिन एक ऐसा सेंस, एक ऐसी चीज जो इन सबको बाइंड करके चलती है वो है हमारी कोऑर्डिनेशन. तो कोऑर्डिनेशन का बहुत इंपॉर्टेंट रोल होता है व्हेन इट कम्स टू मैनेजमेंट. क्या होता है वो पढ़ते हैं हम. They say apart from these five functions मतलब directing, controlling, planning, organizing, staffing, there is one more important function which every manager has to perform. उन 5 functions के अलावा एक और बहुत important function होता है जो किसी भी मैनेजर को करना पड़ता है, मतलब पूरा करना पड़ता है, कंप्लीट करना पड़ता है.
ये बोलते हैं दिस इज कॉल्ड कोऑर्डिनेशन। उस फंक्शन का नाम है कोऑर्डिनेशन। इट इज नॉट ओनली अ फंक्शन बट इट इज एन एसेंस ऑफ मैनेजमेंट। इसे सिर्फ एक फंक्शन का नाम नहीं दिया जा सकता, क्योंकि अगर ये सिर्फ एक फंक्शन ही होता तो प्लानिंग, ऑर्गेनाइजिंग जैसे इसका नाम भी वहीं कहीं फिट हो जाता। लेकिन ये एक ऐसी चीज है जो कि बहुत इंपॉर्टेंट है हमारी मैनेजमेंट के लिए। तो ऐसे सिनेरियो में आप इसे सिर्फ एक फंक्शन बोल के इसकी वैल्यू को कम नहीं कर सकते हो। The process by which manager synchronizes the activities of different departments is known as coordination. ये बोलता है कि एक मैनेजर सिर्फ चीजों को ऊपर से देखने के लिए नहीं रखा जाता। एक मैनेजर का इसके बियॉन्ड भी बहुत सारा काम होता है। फिर से मैं बोलती हूँ कि हर एक डिपार्टमेंट के इंसान अपने डिपार्टमेंट का काम कर रहे हैं, ठीक है। अब परचेज डिपार्टमेंट अपना काम कर रहा होगा, सेल्स डिपार्टमेंट अपना कर रहा होगा, मार्केटिंग अपना कर रहा होगा, एडवर्टीजमेंट वाला अपना कर रहा होगा, ऑलमोस्ट सिमिलर ही है। तो ये सारे अपने अपने काम में बिजी होंगे, लेकिन वो एक जरिया जिससे हम इन सबको कनेक्ट करेंगे और इन सबके फंक्शंस को ऑर्गेनाइजेशनल गोल की तरफ लेके जाएंगे, इसके लिए लगेगा कोऑर्डिनेशन। आप मानिए अगर इन बॉडीज में आपस में कोऑर्डिनेशन नहीं होगा, क्या ये ऑर्गेनाइजेशन को एक सिंगल वे में लेके चलने की कोशिश करेंगे? ये अपने बारे में सोचेगा, ये अपने बारे में सोचेगा, ये अपने बारे में सोचेगा और वो अपने बारे में सोचेगा। तो ऐसे में जब हर कोई अपने बारे में सोच रहा होता है, क्या किसी का भला हो पाता है? एक बहुत छोटा सा एग्जाम्पल लीजिए रियल लाइफ से। मैं बोलती हूँ एक फैमिली है, ठीक है, 5 लोगों की फैमिली है, मम्मी पापा दादा और 2 बच्चे, ठीक है, लड़का लड़की। अब ऐसे में पापा अपनी लाइफ के बारे में सोचते रहते हैं हमेशा, दादा को अपनी टेंशन होती है, मम्मी को अपनी किटी पार्टीज की हमेशा वो लगी रहती है, बेटा अपने खेलने कूदने में लगा रहता है, उसे बाकी दुनिया से मतलब ही नहीं है, और बेटी हमेशा फोन पे लगी रहती है और उसे और किसी से कुछ लेना देना नहीं है, उसे अपनी पहचान बनानी है, अपना नाम बनाना है और ये सब करना है। तो यहाँ पे हर एक इंसान क्या है, अपने अपने बारे में सोच रहा है। ऐसे में क्या ये एक अच्छी फैमिली बन पाएंगे? क्या वो फैमिली में जो एक बॉन्ड रिक्वायर्ड होता है, क्या ये पूरा कर पाएंगे? एक को दूसरे की आवश्यकता होगी, क्या वो दूसरा भागते हुए उसके पास आएगा? नहीं, वो पहले अपने बारे में सोचेगा। तो एक बाइंडिंग फोर्स बहुत ज्यादा जरूरी होती है जो सबको बाइंड करके रखे, और फैमिली में वो बाइंडिंग फोर्स होती है प्यार एक दूसरे के लिए, कि इसको कुछ हो जाए तो हमें प्रॉब्लम होएगी। तो ऐसे में वो बाइंडिंग फोर्स कहीं ना कहीं क्या करती है, उस पूरी फैमिली को पकड़ के एक साथ इकट्ठे रखने का काम करती है, और वही बाइंडिंग फोर्स हमारे मैनेजमेंट में है कोऑर्डिनेशन। एक और एग्जांपल लूंगी मैं इसका, लेकिन पहले हम ये पढ़ लेते हैं क्या लिखा है इसमें। Coordination is the force that binds all the other functions of the management. ये बोलता है कोऑर्डिनेशन एक ऐसा फोर्स है जो कि मैनेजमेंट के हर फंक्शन को कहीं ना कहीं बाइंड करने का काम करता है। तो मैनेजमेंट के हर फंक्शन को बाइंड करने का काम कौन करता है? कोऑर्डिनेशन करता है। फिर ये बोलते हैं coordination is the base or primary function of every manager because various departments of an organization are working independently and there is need to relate and integrate their activities. ये बोलते हैं भैया सारे डिपार्टमेंट अपने अपने काम में लगे हुए हैं, अगर आपने उन पे कुछ कॉमन वो नहीं लगाया तो ऐसे सिनेरियो में वो अपने अपने काम में ही लगे रहेंगे और ऑर्गेनाइजेशनल गोल के बारे में कोई नहीं सोचेगा। अब हम एक एग्जाम्पल लेते हैं, आइए। यहाँ पे ये बोलते हैं ये है एक इंसान जिसको प्लानिंग करने के लिए रखा है, ठीक है। ये एक इंसान है जिसे किसके लिए रखा है? प्लानिंग करने के लिए रखा है। ये एक इंसान है जिसे ऑर्गेनाइजिंग के लिए रखा है। ये एक इंसान है जिसे स्टाफिंग के लिए रखा है। ये एक इंसान है जिसे डायरेक्टिंग के लिए रखा है, और ये एक इंसान है जिसे कंट्रोलिंग के लिए रखा है। अब ये इंसान जिसको प्लानिंग के लिए रखा हुआ था, ये प्लान्स बना रहा था, ठीक है। ये क्या कर रहा था? प्लान्स बना रहा था। लेकिन बिना इसकी मदद लिए, बिना इसकी मदद लिए, बिना इसकी मदद लिए और बिना इसकी मदद लिए क्या ये अच्छा प्लान बना सकता है? प्लान क्या मतलब? कुछ भी बना के और चले जाओ तुम कि भैया देख लो अब तो हमने तुम्हारे लिए सेट कर दिया। मैं बोलूं
एक इंसान है जिसे आपके लिए टाइम टेबल सेट करना है, यू आर 12th क्लास स्टूडेंट, आपके लिए टाइम टेबल सेट करना है उस इंसान को। ऐसे सिनेरियो में वो आया, उसने अपने हिसाब से कुछ भी लिखा, कुछ भी करा और आपको पेपर पकड़ा के चला गया, क्या उसका प्लान आपके लिए इफेक्टिव प्रूव होगा? नहीं होगा, क्योंकि उसने आपकी रिक्वायरमेंट क्या थी उसके बारे में सुना ही नहीं। और जब उसने आपकी रिक्वायरमेंट के बारे में सुना ही नहीं, तो ऐसे सिनेरियो में उसके द्वारा दिया गया प्लान क्या आपका कोई काम आएगा? नहीं आएगा। तो यहाँ पे ये बोलता है कि अगर इसको अच्छा प्लान बनाना है तो इसकी सबकी मदद लेनी पड़ेगी। फिर ये बोलते हैं कि कंट्रोलिंग में जो डेविएशन फाइंड करते हैं, अगर उसके पास प्लान्स होंगे नहीं, जो ऑलरेडी स्टैंडर्ड सेट किए हुए हैं उसकी इंफॉर्मेशन नहीं होगी, तो क्या वो अपना कंट्रोलिंग का फंक्शन